त्यामुळं तुम्ही अजून सांगा की त्या टायमाला तुमच्या जे काही गोष्टी होत होत्या म्हणजे अनुभवामुळं की आपल्याला काही मार्गच मिळाले नाही, मग तुम्ही इथं आलात. बरोबर. इथं आल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं? पहिली गोष्ट मी तुम्हाला एक सांगितलं, मला काल्पनिक कुठल्या गोष्टी सांगू नका. ठीक आहे, मला कळलेलं आहे भगवंताच्या आज्ञेनुसार काय गोष्टी काय कळायचं कळलेलं आहे. तर ठीक आहे, तुमची मुलगी नीट होणार. आता ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं की तुमची मुलगी नीट होणार, ठीक आहे, मग त्यानंतर मला जे भक्तीने तपसाधनेने द्वारे जे काय मला भगवंताकडनं मिळालं, हा, त्या अनुसार त्या भगवंतानी त्या माईंडला माता माऊलीला नीट करून टाकलं. काय केलं त्यांनी केलं. माध्यम फक्त मी आहे. कोण आहे? माध्यम फक्त मी आहे. मी असं म्हणू शकत नाही की मी आज तुमच्या मुलींना वाचवलं, मी तुमच्या मुलीसाठी असं केलं, मी तुमच्या मुलीसाठी तसं केलं. पण ते बुद्धी देणारा परमेश्वरच ना आम्हाला तुमच्या पत आणायला. हो, पण ते तुम्ही इथपर्यंत पोहोचण्याचं म्हणजे तेच सांगतोय मी लोकांना की आपली कधी पण जीवनामध्ये भक्तीच श्रेष्ठ ठरत असते. ते आपण वारकरी संप्रदायामध्ये असू किंवा घरामध्ये तपजप करत असू, पण त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाचं एक गोष्ट महत्वाची, जे पण साधक गण जी जनता ऐकते त्यांना हे महत्वाचं आहे की बाबा आपण ज्यांच्याकडे जातोय आपण योग्य ठिकाणी आहे की नाही हे फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी अहंकार असेल तिथं तर मनुष्याने कधी कुठं थांबूच नाही. तर माझं फक्त एक सांगणं आहे. मग त्यानंतर आता तुम्ही बघितलं, आता तुमची मुलगी कशी आहे? ठणठणीत आहे आमची, एकदम व्यवस्थित आहे. एकदम व्यवस्थित आहे. आमच्या मुलीला काहीच राहिलं नाही आता, एकदम म्हणजे. आता तुमची मुलगी किती वर्षांनी झोपली? आमची मुलगी 3 वर्षांनी झोपली महाराज. बरोबर ना? 3 वर्षांनी 12 घंटे झोपली ती. ना तर 1 तासभर सुद्धा झोपत नव्हती. आणि एक असं कोरभर भाकरीच्या पुढे अन्न जात नव्हतं तिला. आता ती 2-2, 3-3 पोळ्या खायला लागली. अजून एक आनंद काय पाहिजे एक वडिलाला, तर काय असतं माहिती आहे का जीवनामध्ये? आता जी पण माता माऊली ऐकत असेल किंवा जी पण माझ्या बहिणी ऐकत असतील, जीवनामध्ये वडील आणि जीवनसाथी जर तुम्हाला चांगला भेटला तर तुम्हाला ह्या त्रिभुवनामध्ये कुणीच आडवं येऊ शकत नाही. समजलं की नाही? त्याच्यामुळं कधी पण आहे ना, आज समजत ती माता माऊली वाचलेली किंवा काय आहे किंवा काय नाही, शेवटी कळकळ कुठं असते? आई वडिलांनाच असते. जे पण आपले मालक असतात किंवा काय असतात त्यांनाच ती कळकळ असते. पण ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा की वेळेला प्रतिसाद असणं ते खूप महत्वाचं आहे. तर कुटुंबातले कोणी पण व्यक्ती असो तुमच्या जीवनातले, त्याच्यामुळं कसं आहे माहिती का, संसारामध्ये जे पण राहतात किंवा काय राहतात तुमच्यासाठी कुटुंब आणि भावकी खूप महत्वाची आहे. तर जीवनामध्ये एकी कधी तोडू नका. जर तुम्ही एकी तोडलात की कुणाच्या सांगण्यावरनं, हा तुम्ही ह्या भक्ताकडे गेलो होतो आणि ह्या भक्तांनी सांगितलं बाबा तुझ्या ह्या भावानी केलेले, तुझ्या त्या भावानी केले, तुझ्या चुलत भावानी केलेले, तुझ्या अमुक केलेले, तुझ्या नातेवाईकांनी केलेले, फलानं केलेले, तर अशा कुठल्याच गोष्टी ऐकू नका तुम्ही. एक गोष्ट लक्षात ठेवा, का की आमच्यासारख्या वेशमध्ये लोकांचा धंदाच आहे. ठीक आहे. हा, आता माझं सांगण्याचं तात्पर्य, आता एखादा मला बोलेन मग तू काय धंदा करत नाही का? तू मला बोलणारच आहेत, तू काय धंदा करत नाही, लोकांकडे पैसे घेत नाहीये. पैसे घेतो ना, मी कुठं म्हणतो की नाही पैसे घेत, पैसे घेतो, पण सर्वात महत्वाचं कष्टाचंच पैसे घेतो, कुणाचं फुकटचं घेत नाही. बरोबर. तुम्हाला कुठल्या गोष्टीला जबरदस्ती केली नाही, काहीच नाही. तुम्हाला आज मी बोलतोय तर मी तुम्हाला बोलण्यात कुठलं जबरदस्ती केली? नाही, काहीच नाही, कशीच नाही. फक्त एवढंच की आपलं एक बोलणं असं झालं की साधारण जनतेपर्यंत हे पोहोचत नाही, तर काय केलं पाहिजे माऊली? बरोबर. म्हणून माझ्या लक्षात आले की हो, जे सत्य ते तर पोहोचणं गरजेचंच आहे. हा, जे खरं ते पोहोचायलाच पाहिजे. म्हणूनच आज हे माऊलींना आम्ही संवाद करतोय. आता आपण एक काम करूया, त्यांची जी कन्या आहे जिला ह्या गोष्टीचा त्रास होत होता, तर आपण त्या माईला बोलून घेऊ आणि बोलून घेतल्यानंतर त्या माईशी आपण चर्चा करूया आणि ते माई स्वतः सांगतील. ठीक आहे, चालेल. नमो आदेश. धन्यवाद. आता माई आपल्याशी त्यांच्या जीवनात जो त्रास झाला, काय गोष्टी झाले व त्यांना काय काय त्रास होत होता, तर हे माई स्वतः सांगतील. मग ज्यावेळेस माईने सांगितल्यानंतर मी तुम्हाला सर्व जी पण आपली जनता आहे तर तुम्हाला सांगतो की नेमकी हा त्रास कसला असतो आणि ह्याचा प्रकार काय असतात आणि कशा कशा प्रकारची तंत्रक्रिया होत असतात व कशा कशा प्रकारचे तोडगे करतात. ठीक आहे. असं जर त्रास कुणाला होत असेल तर त्यांना नक्कीच कळेल. बर माई, तुम्हाला काय त्रास होत होता, काय नाही, तर हे लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तर हे तुम्ही सांगा की तुम्ही काय त्रास होत होता, किती वर्षापासून त्रास होता, तो
कशा पद्धतीचा त्रास होत होता हे तुम्ही लोकांना सांगा. मला सुरुवातीपासून पाय दुखायला लागले, अचानक एकदम पाय दुखायला लागले हो आणि एवढे पाय दुखायला लागले की म्हणजे मला चालता पण यायला गेलं हो आणि कमरेपासून पूर्ण खाली पाय गळाले. माझे बरोबर. पाय वाळले होते, म्हणजे पाय असे पूर्ण छोटे छोटे झाले, वाळून गेले होते पाय. हो. एवढे हॉस्पिटल दाखवले, पूर्ण महाराष्ट्र फिरलो, डॉक्टर म्हणायचे काहीच नाही, नॉर्मल आहे नॉर्मल आहे. हा. मग नुसते गोळ्या औषध द्यायचे, मी खायची, काही नाही. पाणी तिथून नंतरच्या जे दुकानं सुरुवात झाली. तुम्हाला हा त्रास सुरुवातीला जो झाला तर हा कशा पद्धतीने झाला, मग कसं तुम्हाला असं वाटलं, म्हणजे कसे कसे त्रास होते, कसे वेदना होत होते हे सांगा. खूप वेदना होत होत्या, मी नुसती रात्रंदिवस ओरडायची मोठ्याने. हा, मग काय झाल्यानंतर तुम्ही ओरडत होत्या हे पण कळू मला द्या. त्रास व्हायचा, खूप त्रास, म्हणजे पूर्ण ठणक असायचा कमरेपासून तळपाय, आणि तळपायात नुसती आग असायची, बरं. खूप आग असायची. आणि नंतर मग झोप गेली माझी, झोप हो. येईना, झोपीच्या गोळ्या खाल्ल्या, झोप तरी पण झोप नाही. मी 3 वर्षात अक्षरशः इथं आल्याच्या नंतर एक दिवस 12 घंटे झोपले. आतापर्यंत तुमच्या मालकांनी किती तुम्हाला दवाखान्यांमध्ये नेलं असेल आतापर्यंत? त्याचा काही विचार सांगता येत नाही, पण पूर्ण महाराष्ट्र फिरून आम्ही बाहेर पण गेलो, गुजरात, हैदराबाद, महाराष्ट्रात पूर्ण फिरलो. हो का? हो. बरं. मग ज्यावेळेस आता समजा जो तो आता त्रास होत होता किंवा काय नाही ज्या गोष्टीचा, मग त्याचं तुम्हाला होणारा जो त्रास होता होता की तुम्हाला पाणी सुद्धा अंगावरती ठेव वाटत नव्हतं, नव्हतं. अंगामध्ये जळजळ. आता मी तुम्हाला सांगतो सर्वांना, जे पण बघते आपली महाराष्ट्राची जनता, तर तुम्हाला मला हेच सांगायचंय ही माता माऊली आहे ना, पाणी अंगावरती पडलं तरी त्या माता माऊलीला असं वाटायचं की माझं अंग जळतंय. मग आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आता ते पाणी अंगावरती टाकल्यानंतर हे सर्व गोष्टी जळत होत्या, तर ह्यांना एवढा त्रास व्हायचा की हे पायात पाणी जे असतं ना, पाण्यामध्ये पाय सुद्धा ठेवत नसायचे. कधीच नाही. कुठं तरी वल्ल कपडा वगैरे केला, थोडं अंगावरती फिरवलं किंवा काय केलं, त्याच्यातच सर्व गोष्टी. पण सर्वात महत्वाचं ह्याच्यामध्ये की हा तंत्रक्रियाचा भाग कुठला आहे आणि हा त्रास काय होत होता. आता मी तुम्हाला मेन सांगतो, का की माता माऊलींना कळत नाहीये की आपण कशा पद्धतीने काय गोष्टी होतो. त्यांना काय व्हायचं माहिती का, शरीरामध्ये पूर्ण हाडापासून तर पूर्ण शरीरामध्ये आग उठायची. तर आगीचा प्रकार काय असतो, शरीरामध्ये आग उठणं, शरीरामध्ये पूर्णपणे आग उठणं, आणि ती आग पण अशी आणि एवढी भयंकर ठणक, शरीर कमरेमध्ये इतकी भयंकर ठणक की कोणतरी असं सुई टोचवते त्यांना. काय टोचवते? सुई त्यांना टोचवते, अशा पद्धतीने होत होता. मग त्यांना ज्यावेळेस सुई टोचवते वगैरे सर्व गोष्टी ह्या गोष्टी होत होत्या, सर्व त्यांना माऊलींना सर्व गोष्टी ह्या गोष्टीचा त्रास होत होता भयंकर प्रमाणात. तर अक्षरशः त्यांना असं इच्छा व्हायची की आपण मरून जावं किंवा काय गोष्टी व्हावं, ते तुम्ही सांगा. हो. खूप त्रास व्हायचा, असं वाटायचं की आत्महत्या करावं, कारण की तो त्रास एवढा भयान होता ना, नुसती आग, ते शब्दात सांगू शकत नाही मी. आणि ज्या वेळेस ते इकडं आल्यानंतर जे गोष्टी काय बघायचं ते बघितलं. मग त्यावेळेस काय करायचं ते भगवंतांनी काय करायचं ते करून घेतलं. ठीक आहे. आता ज्या गोष्टी करताना किंवा काय गोष्टी करताना, आता मी तुम्हाला सांगतो, माई तुमच्यावरनं कुठले नारळ उतरून घेतले? नाही. कुठल्या प्रकारचे निंब तुमच्या अंगावर कापत बसलो? नाही, काहीच नाही. कुठल्या प्रकारचे आपण पुतळे बनवले? नाही. असं खोटं नाटक, कुठल्या प्रकारचा देखावा नाही किंवा कुठल्या प्रकारचा आपण कवळ घेतला नाही किंवा कुठल्या प्रकारचा भोपळा घेतला नाही किंवा हा कापू तो कापू किंवा ह्याला हे करू तो नाही. तर हा प्रकार काय आहे हे तुम्ही पहिलं नीट जाणून घ्या, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर हा प्रकार असा आहे की ह्याच्यामध्ये तंत्रक्रियामध्ये लोक वापरणारे शक्ती कुठले. एक, अंगामध्ये पूर्णपणे जळजळ उठणं. आपण काय करतो की अंगामध्ये जळजळ उठते आणि जळजळ उठल्यानंतर आपण काय करतो की पाण्यात बसतो की आपल्याला हात भाजला आपण पाण्यात हात घालतो किंवा काय करतो, हे तर सर्व तुम्हाला माहिती. पण ज्या पाण्यात तुम्ही हात घातल्यानंतर अजून जर जाळ भडकत असेल तर काय करणार, की हा प्रकार काय होता किंवा काय नाही. जिथं डॉक्टरचं विज्ञान संपतं तिथून पुढं आपलं ह्या भारतभूमीचं जी संस्कृती आहे, सनातन हिंदू धर्माची, आध्यात्मिक ज्ञान, जे संत ज्ञानेश्वर महाराजांची तपश्चर्याची सामर्थ्य, अनेक नाथांची सामर्थ्य, अनेक 84 सिद्धांची सामर्थ्य, अनेक ऋषी मुनींचे सामर्थ्य, अनेक सिद्धवान महापुरुषांचं सामर्थ्य, अनेक माता बहिणीसारखे असणारे तसे सामर्थ्यवान जे आपल्यामध्ये होऊन गेलेले आहेत ह्या भूतळावरती, त्यांचं सामर्थ्य,
उपयोगी येतं. जिथं विज्ञान संपतं तिथून पुढून आध्यात्मिक ज्ञान चालू होतं. हे तर सर्वांनाच माहिती असणं आणि प्रॅक्टिकली ते त्रास होणं आणि प्रॅक्टिकली त्याच्यातनं आपल्याला कोणतरी मुक्त करतंय, ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय माहिती का, हा तंत्रक्रियाचा प्रकार काय, म्हणजे शरीरामध्ये पूर्णपणे जाळ होणं, जलन होणं, काय होणं, ह्याच्यामध्ये कुठले लोक तंत्रक्रियामध्ये शक्ती वापरतात. एक, आग्या वेताळचा. ज्यावेळेस आग्या वेताळचं कुणी तंत्रक्रिया करतं त्या टायमाला शरीरामध्ये ती आग पेटते, की जर आपण एखाद्या गरम तव्यावरती पाणी टाकल्यावर कसं होतो, भडका जोरात, सेम तशा पद्धतीने. दुसरा, एक अग्निचेडा पण असतो, लोक त्याला खेड्यापाड्यामध्ये आगेचेडा पण बोलतात, अग्निचेडा पण बोलतात. ठीक आहे, त्यांनी एक तशी होतं त्याच्या तंत्रक्रियाने अग्निचेडाच्या. तर अजून ह्याच्यामध्ये तंत्रक्रियाचे भागाचे असणारे शक्ती कुठले. ठीक आहे, आग्यावेताळ एक झाला, अग्निचेडा एक झाला. ज्यांनी शरीरामध्ये अग्नि अस्त्राचा वापर करून सोडलेला, तंत्र करून अग्नि अस्त्र सोडून दिलेला. तर ज्यावेळेस आता तंत्र करून अग्नि अस्त्र सोडून दिलं तर आता काय बोलणार की हा त्याला तुम्ही जल अस्त्र तुम्ही जर वापरलात तर ते नीट होईल. अरे जल अस्त्र म्हणजे काय, तुम्ही का तोंडाची गोष्ट बोलता का? जल म्हणजे पाणी. त्या पाण्यामध्ये जर आता माऊलीने पाऊल ठेवलं तरी जळत होत्या त्या. काय करत होत्या? जळत होत्या त्या. आणि त्या टायमाला अशी घटना घडली की ज्या टायमाला त्यांना ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या, ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होत होता, तर त्यांना अक्षरशः वाटायचं की डॉक्टरांनी ते सांगायचं की मला डोस देऊन टाका गपचूप. डॉक्टरना सांगायची नाही, डायरेक्ट नको म्हणायची, मला त्रास खूप होतो, मला तुम्ही काही पण करा. आता शेवटचं त्यांनी बघितलं, युट्यूबवरती सर्च करून बघितलं, त्यांनी युट्यूबवरती सर्च वगैरे केलं तर काय म्हणजे जे मोठे जे होते डॉक्टर ते दाखवले. तर त्याच्यामध्ये एक रुबी हॉलकडे पण हे गेले होते. गेलते ना तुम्ही रुबी हॉलला? त्यांनी काय सांगितलं? ते म्हणले ऍडमिट करावं लागेल आणि 5 दिवस ऍडमिट करून पूर्ण टेस्ट डबल करावं लागतो. म्हणलं ठीक आहे. म्हणले खर्च येणार आहे 2 लाख रुपये. मग माझे मिस्टर म्हणले सर आम्ही 2 लाख नाही, मी तुम्ही म्हणता ना थोडे 4 लाख रुपये देतो, पण फक्त प्लीज की तिला बरं करा. पण ते म्हणले आम्ही गॅरंटी नाही देऊ शकतो. हा, आता एक लक्षात ठेव, डॉक्टर त्यांना बोलले की गॅरंटी देऊ शकत नाही, म्हणून त्यांच्या मालकाने काय केलं, ठीक आहे काय हरकत नाही, त्यांनी लगेच तिथून काढता पाय घेतला. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं, जर ह्यांनी जर त्या टायमाला काय केलं, त्या टायमाला जर कमरेमध्ये इंजेक्शन घेतलं असता, कमरेपासून खाली त्यांचं पूर्णपणे वारं गेलं असतं आणि पॅरालिसिस झाले असते. आणि डॉक्टरांचं कसं असतं माहिती का, मोठे जे डॉक्टर असतात, जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत त्यांची ट्रीटमेंट चालू ठेवतात. तुमच्या खिशातले पैसे संपलं ते बोलतात की आता आम्ही काही करू शकत नाही, तर तुम्ही हे पेशंट घेऊन जावा. ह्या स्थितीमध्ये आता ह्याच्यामध्ये मला अजून तुम्हाला सांगायचे, ह्या सर्व गोष्टी घडत असताना तर ती अशी स्थिती येत होती की त्यांना चालता पण येत नसायचं आणि एका ठिकाणावरती बसता पण येत नसायचं. आज माता माऊली एवढे उशीर बसते, तर एवढे उशीर सुद्धा माता माऊली बसू शकत नव्हत्या. तुम्ही बसू शकत होत्या माई? नाही, एक 5 मिनिट पण बसू शकत नव्हते, चालू शकत नव्हते. की डायरेक्ट जसं खाली लोळायचे ते खाली लोळायचे आणि वरडायचे, नुसतं मोठ्याने ओरडायचे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सर्वात महत्वाचं आहे का की ह्याच्यामध्ये अजून होणारी तंत्रक्रिया काय? तंत्रक्रिया म्हणजे आता ही जी तंत्रक्रिया, ही पहाडी तंत्रक्रियाच्या अजून काही गोष्टी सांगतो. पहाडी क्रियेची तंत्रक्रिया असते, ह्याच्यामध्ये वनस्पतीची पण तंत्रक्रिया केल्या जातात. कशाची केल्या जातात? वनस्पतीची. आता ह्याच्यामध्ये वनस्पतीची पण तंत्रक्रिया केल्या जातात आणि वनस्पतीचा जो तंत्र आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शक्ती असते किंवा काय असते हे कुणाला कळत नाही. का की लोकांना ताकद कळणार कुठली, ज्या साधकांकडे, ज्या तपस्वींकडे, भक्तांकडे गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्यामध्ये ती ताकद येऊन वारं बोलन की बाबा हा माझं हे आहे, माझं ते आहे किंवा काय, तेव्हाच त्यांना कळणार. आणि जर न येता जर तो आलाच नाही, ताकद लपलाच, मग ती कुठली ताकद अंगात घुसू शकत नाही, अंगात येऊ शकत नाही, तर काय होणार? तर शरीर पूर्णपणे असंच तड खालून पायाला असं चावत राहायचं, असं कच पूर्णपणे त्यांच्या, की असं वाटायचं की जस काही विस्तूवरती त्यांनी पाय ठेवलेला आहे, विस्तूवरती. तर ह्या पद्धतीचं त्यांच्यावरती तंत्रक्रिया होते, विस्तूवरती पाव ठेवला. तर ह्याच्यामध्ये कसं असतं, आता लोकांना काय वाटत माहिती का, हो ठीक आहे चालन बाबा, की काय नाही, तिला अंगाला जळजळ होत असेल तर तिला जळवात असेल, काय असेल, बरं मग जळवात जर असला तर एवढा भयंकर प्रमाणात त्रास कशाला पाहिजे, की तळ पायापासून तर डोक्याच्या मस्तिष्कापर्यंत, आणि नुसतं वरडणार
झोप नाही, काय नाही. ज्या दिवशी इथं काय करायचं होतं भगवंतानी ते केलं, ठीक आहे माई. तर त्या टायमाला तुम्ही झोपले, झोपेतनं उठल्यानंतर परत तुम्ही का रडले? मला आनंद झाला, कारण की मी 3 वर्षात एवढ्या वेळ आणि इतकं शांत कधीच झोपले नव्हते. 1 तासभर पण मी झोपत नव्हते. आणि ह्या गोष्टीवरती तुमच्या मालकांना विश्वास होता? नाही, बिलकुल नव्हता. येताना त्यांनी विरोध केला, नाही म्हणले काही खरं नसतं, शेवटी डॉक्टरच तुला नीट करते. पण जे मी पण. म्हटलं, बघू, प्रयत्न करून बघायला काय बरोबर. हरकत आहे, आपण जाऊन बघू. आणि बरोबर. बघू, तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला कळलं ना. मग आम्ही आल्याच्या नंतर 1-2 दिवस मला त्रास झाला, नंतर मग एकदम बरं वाटायला मी त्यांना फोन केला. तर मग ते एवढे खुश झाले की ते म्हणले, म्हणजे मी कधी विश्वास ठेवत नव्हतो, बरोबर. न ठेवणारा माणूस आणि विश्वास ठेवला. मला म्हणले, मला काही नको, तू नीट झाली ना, हेच महत्वाचं. आता मला जनतेला